अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य गुरुमाऊली परमपूज्य मोरेदादा यांच्या चरणी त्रिवार वंदन. बघा, आजपासून आपण अनुभवाला सुरुवात करत आहोत. म्हणजे एक किंवा दोन आपण अनुभव आठवड्यातून टाकण्याचा प्रयत्न करू. जर शक्य झालं तर आठवड्यातून आपले डेली एक एक अनुभव शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि हा अनुभव शेअर करण्याचा म्हणजे एकच आहे की स्वामींबद्दल आपल्याला थोडीशी माहिती यावी, किंवा प्रत्येक वेळा आपण काय म्हणतो की अनुभवातून माणूस शिकतो. अनुभवातून माणूस बऱ्याचशा गोष्टी पुढं याच्यात आणतो, की अनुभवात आणतो, की आपल्याला कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. परंतु ज्यावेळेला स्वामींचा अनुभव आपल्याला जे आहे ते जगायला शिकवतो, कारण त्यातून एक प्रकारची ऊर्जा मिळते. आणि हा अनुभव जरी आपण इतरांपर्यंत शेअर करत गेलो तरी सुद्धा ती महाराजांची एक प्रकारची सेवाच आहे. कारण अनुभव म्हणजे काय, तर आपल्याला काहीतरी त्रास आहे, त्या त्रासातून आपल्याला मुक्तता मिळाली आहे. ती कशामुळे, तर स्वामींच्या सेवेमुळे. आणि ती सुद्धा कोणीतरी आपल्याला सेवेला लावल्यामुळे. म्हणजे कुठंतरी ही एक साखळी जोडलेली आहे. तीच साखळी आपण पूर्ण पुढं नेत आहोत. तोच अनुभव मी तुम्हाला एका ताईचा अनुभव आहे तो सांगते, जेणेकरून तुम्हाला जर असा आवडला तर तुम्ही सुद्धा इतरांपर्यंत पोहोचा. कदाचित त्या व्यक्तीला त्या अनुभवाची, त्यातील गोष्टींची गरज असेल आणि तिथून त्यांचा प्रश्न सुटणार असेल, तर नक्की तुम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळतीलच ना महाराजांचे. चला तर आता हा अनुभव मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते. तर हा अनुभव जो आहे तो वंदना राजेंद्र पुंड, ब्रह्मनगर आहे, अहमदनगर इथल्या ताईंचा आहे. त्या म्हणतात की मी, माझे पती, सासू व दीर म्हणजे आमचे संपूर्ण कुटुंब गेल्या 4 वर्षापासून स्वामी समर्थ सेवेत आहोत. माझे लग्न होऊन 7 वर्ष झाली असून मला मूलबाळ नव्हते. आमची महाराजांची सेवा सुरू होती आणि डॉक्टरांचे उपचार पण सुरू होते. बऱ्याच डॉक्टरांना दाखवले. शेवटी आम्हा पती पत्नींना डॉक्टरांनी बोलावून माझ्या पतीला सांगितले की तुमच्या पत्नीच्या गर्भाशयाच्या दोन्ही नळ्या चोकअप झाल्या आहेत. त्यांना मूल होणे शक्यच नाही. तरी तुम्ही विचार विनिमय करा आणि जर शक्य असेल तर एखादं मूल दत्तक घेऊन घ्या. आम्ही पत्नी आणि पती दोघंही नाराज झालो. आता काय करावं? पण महाराजांच्या सेवेत होतो त्यामुळे महाराजांवर श्रद्धा पण खूप होती. महाराजांजवळ खूप रडलो, त्यांना भांडलो की महाराज असं का? आमच्याच बाबतीत असं का बरं? परंतु एक श्रद्धा होती. कुठेतरी असं वाटत होतं की महाराज सगळं नीट करून घेतील, सांभाळून घेतील. आणि महाराजांचे ब्रीदवाक्य आहेच ना, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आम्ही एप्रिल 2004 साली मातृगया येथे विधी केला. जसं माऊलीने सांगितल्याप्रमाणे. हा विधी झाल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून सलग 3 गुरुचरित्राचे पारायण केले. महाराजांची सेवा तर सुरूच होती सोबत आणि विश्वास पण दृढ होता बरं का. नंतर एक चमत्कारच घडला. डॉक्टरांच्या तपासणी डॉक्टरांनी मग तपासायला बोलवले आणि त्यानंतर तपासणी केल्यानंतर कळले की मी गर्भवती आहे. हे ऐकल्यावर आमचा विश्वासच बसेना. कारण ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना शक्यच नाही मूल होणं, त्यांनी स्वतः सांगितलं की आता या गर्भवती आहेत. म्हणजे जिथे आपला विश्वास दृढ ठेवला, आपली जी आहे ती सेवा निष्पापपणे केली, तर महाराजांना स्वतः आपल्याला फळ द्यावंच लागतं, हे इथून त्यांनी घडवून आणून दिलं. मग आम्ही पती पत्नीला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करणे सुद्धा शक्य नव्हते. आम्ही फक्त एकमेकांकडे पाहून खूप रडलो. महाराजांजवळ सुद्धा जाऊन खूप रडलो आणि महाराजांना खूप मनातून धन्यवाद म्हणले. महाराज, हे शक्य तुमच्यामुळेच झालं, नाही तर हे अशक्य होतं. कारण ज्यावेळेला ही गोष्ट ऐकली होती त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली होती आणि हे अशक्यच वाटत होते. परंतु तुमच्या त्या शब्दामध्येच खरं तेवढी ताकद आहे आणि ते सुद्धा तुम्ही घडवून आणलं आणि फक्त तुमच्यामुळेच झालेलं आहे, असं आम्ही दोघांनी पण मान्य केलं. घरचे सुद्धा खूप आनंदात होते. सगळ्यांनी स्वामींना खूप खूप धन्यवाद केलं आणि केंद्रात जाऊन सगळ्यांनी छान महाराजांचा आशीर्वाद घेतले, प्रसाद वाटला. आणि बघा, काही दिवसांनी स्वामी महाराजांच्या कृपेने नॉर्मल डिलिव्हरी पण झाली आणि मुलगासुद्धा झाला. म्हणजे एक प्रकारे दोघांना आम्हाला स्वामींनी एक प्रसादच दिलेला आहे. म्हणून त्या ताई म्हणतात की मी इतर सेवेकरांना सुद्धा विनंती करते की महाराजांची सेवा श्रद्धेने, भक्तीने करा. खरंच महाराज तुमचं सुद्धा ऐकतील आणि माझी जशी गोड बातमी मला दिली, माझं जसं सगळं गोष्ट ऐकून घेतल्या, तसं तुमच्या सुद्धा अडचणी ऐकून घेतील, त्यातून मार्ग काढून देतील आणि तुम्हाला सुद्धा अशाच गोड गोड बातम्या ते नक्कीच आशीर्वाद रूपी देतील. त्यामुळे सदैव स्वामींच्या सेवेत राहा. स्वामींची कृपाछत्र सदैव तुमच्या पाठीशी राहो स्वामी, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते, असं त्या ताई सगळ्यांना म्हणतात. बघा, खरंच आहे. विश्वास ठेवून जर आपण एखादं कार्य केलं तर त्यासाठी देवालाही साथ द्यावीच लागते. कारण देव हा कशाचा भुकेला आहे? त्याच्या हातात काय नाही आहे. सृष्टी त्यानेच निर्माण केलेली आहे. मग तो ह्या गोष्टी सहज करू शकणार नाही का? पण आडवं काय येतं, तर आपलं प्रारब्ध, आपले कर्म. मग इथे जर आपण स्वामींना शरण गेलो की स्वामी, मला माहिती नाही, मी अज्ञान आहे, मी अजान बाळ आहे, तुम्ही माझी आई आहात, माऊली आहात, तुम्ही मला सांभाळून घ्या.
मग तुम्हीच सांगा बरं, आई आपल्या लेकराला सांभाळून घेणार नाही का? तो कितीही वाईट असला तरी तिचा जीव हा त्याच्यासाठी तुटतोच. तसाच स्वामींचा, प्रत्येक देवाचा आपल्या भक्तासाठी जीव हा तुटत असतो. परंतु त्याने आर्ततेने हाक मारली आणि सर्व त्याच्या पावलावर जर आपण लोळून क्षमा मागून त्यांना विनंती केली की यातून बाहेर काढा, तर स्वामी नक्कीच बाहेर काढतात. आणि हे हे सुद्धा त्या ताईंच्या बाबतीत घडलेलं आहे. असं आमच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा घडलेलं असेल. पण आपण काय करतो की झालं त्यावेळेला महाराजांना खूप हे मागतो की तुम्ही खूप छान केलं, खूप छान केलं, आणि पुढची वेळ आली की लगेच आपण त्यांना म्हणतो की हे नाही केलं तुम्ही, आणि लगेच त्यांच्यावर राग-राग करायला लागतो. हे चुकीचं आहे. मग इथेच आपलं थोडंसं प्रारब्ध आडवं यायला लागतं आणि ज्या गोष्टी पुढे सुद्धा मोकळ्या होणार असतात त्या सुद्धा आडव्या होतात. त्यामुळे नक्की प्रयत्न करा की चांगल्या गोष्टी करत राहा. इतरांना अनुभव असे शेअर करा. तुम्हाला जर सांगता येत असतील तर नक्की सांगा. बघा, दुनियामध्ये खूप लोकं असे आहेत की ज्यांना मार्गच नाही मिळत आहे, आणि महाराजांपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे. कारण महाराज काय आहेत, कोण आहे ते बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्यांना अचूक ठिकाणी जायचं हे सुद्धा कळत नाही, कारण प्रारब्ध त्यांचं खूप खडतर असतं. त्यांना अगोदरच्या काही गोष्टी ज्या असतात ज्या आपण पाहू शकत नाही, पण महाराजांना हे क्लिअर दिसत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे जर आपण त्यांना समजावून सांगितलं, त्यांना जर सेवेत लावलं, आणि त्यांच्या 1 नाही, 2 नाही, जर 3 अडचणी जरी आपल्याद्वारे दूर झाल्या, तर ते पुण्य कोणाला लागणार आहे? आपल्यालाच लागणार आहे. म्हणजे महाराज सुद्धा म्हणतील की तू या भुकेल्या जीवाला माझ्याजवळ आणलं, म्हणून माझा सुद्धा आशीर्वाद तुला मिळणार आहे, आणि ज्यांना आपण आणलं त्यांचा सुद्धा आपल्यालाच आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे ते सुद्धा एक स्वामींची सेवा म्हणून कार्य करा. असेच आपण छोटे-मोठे अनुभव जे आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अनुभव आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापर्यंत बरेचसे आपण छोटे-छोटे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत, जिथे आपण प्रत्येक वारानुसार प्रत्येक देवांचे जे आहेत ते छोटे-छोटे गाणे लावलेत. त्यालासुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला. आपले सबस्क्रायबर पण खूप छान वाढलेले आहेत. आता आपण अनुभवाला सुरुवात केली आहे. मी जास्तीत जास्त अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्ही सुद्धा सपोर्ट करा, आणि जास्तीत जास्त स्वामींना आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. ही आपल्याला एक प्रकारची जबाबदारी स्वामींनी दिलेली आहे. असं समजून जर आपण केलं तर नक्कीच आपले कार्य पटापट मार्गी लागतील. तुम्हीच करून बघा. अगदी तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. असं म्हणू नका की मी म्हणते म्हणून. तुम्ही एक प्रयत्न करून बघा. काही काढलेली जी कामं आहेत ते नक्की तुमचे मार्ग लागतील, आणि तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही म्हणसाल की "अरे, मी तर फक्त विचार केला होता आणि एवढ्या मोठ्या गोष्टीतून महाराजांनी मला बाहेर काढलं. जर मी प्रत्यक्षात आणलं तर महाराज माझी किती मदत करतील. मला कुठेच कमी पडू देणार नाहीत. माझी तर पिढी जाऊ द्या, पण माझ्या पुढची पिढीला सुद्धा महाराजांचे आशीर्वाद राहतील." आणि हेच प्रत्येकाला हवं असतं. त्यामुळे नक्की प्रयत्न करत राहा. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे स्वामींची सेवासुद्धा वाढवा. इतरांपर्यंत स्वामींची सेवा पोहोचवा. तुम्हीसुद्धा सुरुवात करा. अनुभव घ्या, आणि तुम्हाला जर काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते सुद्धा नक्की शेअर करा. आपण तुमचे अनुभवसुद्धा असेच नावासोबत इतरांना शेअर करणार आहोत. कदाचित काहीतरी लोकं आहेत ज्यांना तुमच्या अनुभवाची गरज आहे. तुमच्या अनुभवातून त्यांना प्रेरणा मिळणार आहे, ऊर्जा मिळणार आहे, आणि त्यांचेसुद्धा प्रश्न मार्गी लागणार असतील, तर तो सुद्धा आशीर्वाद आपल्याला नक्की घ्यायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया स्वामींची सेवा करण्याचा, स्वामींची सेवा वाढवण्याचा, आणि इतरांना स्वामींच्या सेवेत आणण्याचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा गुरुमाऊली परमपूज्य मोरे दादा यांची चरणी त्रिवार वंदन करते, आणि आपला सुंदर अनुभव शेवट करते, आणि भेटूया पुढच्या अनुभवामध्ये. श्री स्वामी.